यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जे आपली घोडदौड या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक जी बांधणी आहे तिच्यासाठी जे करतायत त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रकाशजी तेलगोटे जे डोंबिवलीचे उभाटाचे शहर प्रमुख आहेत यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। पुढच्या काळामध्ये संघटनात्मक कामांसाठी प्रकाश तेलगोटे हे संघटनेसाठी आमच्यासाठी एक चांगली ॲसेट ठरतील असं मला वाटतं। त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर गेल्या काळामध्ये डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख जे होते निवडणुकीच्या काळामध्ये उभाटाचे त्यांनी देखील ओमनाथ नाटेकरनी आमच्याकडे प्रवेश केला, ते निवडून आले, नगरसेवक झाले। प्रकाशजी तेलगोटे आज पश्चिमचे शहर प्रमुख आहेत, ते देखील आले। असे असंख्य अजून उभाटाचे जे कार्यकर्ते आहेत ते येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आम्ही त्यांच्या प्रवेशासाठी आम्ही आता प्रयत्न करतो आहे आणि लवकरच आपण बघाल तो मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची रांग लागेल असं आम्हाला वाटतं आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे मजबूत करण्याचं काम आमच्याकडनं होईल असं ते आता प्रदेशाध्यक्ष साहेब ठरवतील। आता निर्णय झाला आहे ना, एकामेकाचे प्रवेश करून घ्यायचे नाही म्हणून आम्ही थांबलो आहे सध्या। पण जर वेळ आली इलेक्शन दरम्यान असं झालेलं हां, पण वेळ आली तर बघा आमच्याकडे जो येईल त्याचं आम्ही स्वागतच करू। चांगल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी स्वागतच आहे आणि येत्या काळामध्ये ठरेल, पक्षाच्या नेतृत्व ठरवेल की काय करायचं आहे। खरं तर ॲक्च्युली कोणावर टीका टिप्पणी करायचीच नव्हती मला, परंतु या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो त्रास सहन करावा लागला, एक होतो त्याचे असंख्य शिवसैनिक मी तयार केले डोंबिवली पश्चिमला, परंतु कालांतराने जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर त्यांनी स्वतःची कशी पोळी भाजून घ्यायची त्या पद्धतीने गुरुनाथ खोतनी त्या पद्धतीने रणनीती आखली। दीपेशजी म्हात्रे जेव्हा आमच्याकडे होते ते गेल्यानंतर त्यांनी लगेच त्यांची टीमवर्क कार्यरत केली। त्याच्यामध्ये काही स्थानिक डोंबिवलीतले पदाधिकारी आहेत, त्यांना वरिष्ठ पदं देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने मनमानी करून घेतलेली आहे। त्यानंतर मग कालांतरे माझंही तिकीट कापलं। ज्या तेलगोटेंनी शहर पश्चिममध्ये एवढं मोठं उभं केलं, बाळा शाखेपासून तर सगळे शिवसैनिक जमा केलेत आणि त्या लोकांना डावलण्याचं आणि आम्हालाही डावलण्याचं काम केलं आहे, परंतु किती दिवस चालणार, शेवटी सहनशक्ती असते। मी उद्धव साहेबांशी काल रात्री बोलणं झालं आहे माझं, संजय राऊत साहेबांनी फोन केला, विनायक राऊत साहेबांनी सुद्धा फोन केलेले होते। त्यांनी सांगितलं मला 1:30 वाजताची मातोश्रीवर माझी बैठकसुद्धा होती आजची, परंतु वेळ निघून गेलेली होती। रविदादांशी माझे गेले 2009 पासून संबंध आहेत, ते जरी आमच्या समोर नसले तरी मागून त्यांनी नेहमी सावलीसारखी साथ दिलेली आहेत। माझे मित्र चिटणीस साहेब आहेत, दीपेशजी असतील, सगळीच टीम